हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आरोला सुट्टी आहे आणि ह्यांना पण सुट्टी आहे. तर आज ठरवले नाश्त्याला बनवायची पावभाजी. तर चला आपण बघूया मी कशी बनवते पावभाजी. मधलं तर सगळं आवरून झाले. इथं दूध टाकायला गॅसवरती आणि माझी कामं झालेली आहेत. आंघोळ पण झालेली, फक्त हे दोघांची आंघोळ राहिली आहे. आणि बाकीचं तर मी आता नाश्त्याला बनवायला घेणार आहे, म्हणजे तयारी करणार आहे नाश्ता बनवायची. तर बघूया. म्हणजे सगळे भाजी कापून घेतली, कट करून. बघू शकता, गाजर घेतलंय, वाटाणा, बटाटा, शिमला मिरची पण आहे, फ्लावर पण आहे खाली. आहे फ्लावर, हे दिसत असेल फ्लावर आहे. तर हे मिक्स घेतली भाजी. तर आता मी कुकरला शिजायला लावणार आहे. शिजायला लावून एक 4 ते 5 शिट्ट्या घेईल, मग त्याला मॅश करेल. तो पण आपण कांदा टमॅटोची प्युरी करून घेऊया, एक पेस्ट तयार करून घेऊया. बघू शकता पाणी ॲड केले मी ह्यात. आता ह्याला गॅसवर ठेवू. त्यात आता मी थोडंसं मीठ ॲड करते, एकदम थोडंसं नॉर्मली, त्याला एक टेस्ट येईल म्हणून. आता ठेवते त्याला. कांदा टमॅटोची पेस्ट, एक कांदा आणि एक टमॅटो त्याची पेस्ट करते. आरू इथं बसली, आम्ही ऐकतोय गाणी ऐकत काम चाललेत. आणि आरूचं बघा काय चाललंय, आंघोळ नाही केली आणि खातीये बिस्किट. आरू खातीये बिस्किट सकाळ सकाळी उठल्या उठल्या. हो, तर आज सकाळचा दिवस असा आहे. फ्रेश घ्या बघा. आरू गेली आता तिला द्यायला. मी चाललंय माझं काम. त्यांनी करून दिले मला मॅश. शकता इथं त्यांनी मॅश करून दिला. त्याच्यात मला फक्त छान असं दिसतंय. आणि इथं झालंय माझं टमॅटोची पेस्ट आणि कांद्याची ह्याच्यातच ॲड केले मी लसण अद्रकची पेस्ट. आता फक्त आपल्याला द्यायची भाजी करायची. मग मी म्हटलं यांची आंघोळ झालं करल आणि पाव गरम करल. तेल टाकले 2 पळी. आता ह्याच्यात मी पेस्ट टाकणार आहे, कांदा टमॅटो लसूण त्याच्यात कांदा आणि लसूण अद्रक एकत्र टाकले ते. त्याला आपण चांगलं परतून घेऊ. आता ते चांगलं परतून दोघं ते पाहून नाही का 2 केली त्यांची. ह्याच्यात बटर पण टाकायचं, त्याच्यामुळे ते थोडंच टाकून घ्या. वरती आपण बटर टाकणार आहे, त्याच्यामुळे जास्त तेल नाही टाकायचं. आता टाकूया टमाट्याची पेस्ट. मग आज काय चाललंय, डान्स करायचं काम. कशी करते आज बघा. आता याच्यात आपण मसाले ॲड करू. पहिला तर जाईल पावभाजी मसाला. मीठ
मॅश केली सगळी भाजी तर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपण हेच आपण मसाला घालतो ते पाणी ॲड करायचं. जशी ग्रेव्ही पाहिजे पातळ घट्ट तशी त्यानंतर हे आपण पाणी ॲड करायचं आहे. भाजी तर काय ॲड केली मी दुसरं नाही केलं आहे. भाजी शिजवलेली इथली काढलं होते ते बघू शकते. तेच पाणी आता ॲड करते. भाजी बघू शकता. आता त्याच्यात तयारी की आपण बटर टाकतो भाजी उकळी आली आहे त्याला. तर आपण त्याच्यात 1 चमचा बटर टाकते. टाकलं इथं गेला बघू शकता. इथं टाकले ते बटर मी छान उकळी आली असं बघू शकता. पावभाजीला मिक्स करते आपण झाली आपली पावभाजी. तर भेटूया आपण नाश्ता करताना. झाली पावभाजी तयार. किती छान कलर आलाय. मी ह्याच्यात फूड कलर नाही ॲड केलाय तरी पण इतका छान कलर आलाय. आणि मग झाली कांदा कापून वरतून टाकायला. हिचं बघा ह्या आरूचं काय चाललंय. टिक्का लावायचं काम चाललंय तिचं. माझ्या हाताला लावले. मला हाताला लावतो नाही. माझ्याकडे नको बघा गाईस. नको हाताला लावू. लावलेला आहे हाताला. झाली आरूची आंघोळ आहे ना. आरू बाय बाय. कशी करते तिनेच लावले तो आता. आता वर लागले. बासे पुरी बघ कशी झाली आता. काय झाली आरू. सिमट हम चाहते गाणे वास्ता हिच्या बिझनेस गाणं पाठ होते. तुम्ही हो जाय आले ना तर साबण. हिचं ना काय ऐकू काय. हिले इड मुलगी आहे बघा. आता माझं नको. गेला आरशापाशी पुसायला बघू शकता हिच्या नखऱ्या. इतकी शायनिंग मारती नाही आरू. गेली आता तोंड देऊन येईल ती. बघू शकता हे दोघं बसलेत नाश्ता करायला इथं. माझं पण ताट ठेवलंय मी इथं बघू शकता. ह्यांचं माझं चहा आणि आरू मॅडम इथं. मी पण बसते इथं. बसले आम्ही तिघं पण आज नाश्ता करायला खालीच. मी थंडीमुळे बसत नाही खाली. गारठा लागतो पण. आता खाऊन बघू कशी झाली पावभाजी. बघा तुम्ही. आरूने टेस्ट केली. सांग आरू कशी आहे. चांगली. तिखट लागते. ठीक आहे. आता हे खातात आहे. चांगला चांगली झाली. आता मी टेस्ट करते. छान झाली. एकदम परफेक्ट. कशी झाली आहे. छान झाली एकदम. छान. एक नंबर. चीज पावभाजी सारखी झाली. नुसते गपचूप गपचूप फोन बघते. आरू काय काय नाही पलाई करते. काळा खाली देऊ का. पढाई करते. किती वेळ झाला फोन बघतीये. नाही गाईस पलाई करते. तुम्हाला त्यांना दिसतंय ना तू फोन बघतीये. झालंय आमचं जेवण वगैरे. आता म्हणजे झोपायची वेळ झाली. तर आपण ब्लॉग एंड करूया. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या परत. तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरभरून प्रेम द्या आणि आपला ब्लॉग पूर्ण पहा. आणि भेटूया आपण. बाय बाय. गुड नाईट.